पेड्यासारखे मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकले की विरघळणारे असे बिनसाखरेचे आपण रवा लाडू बघणार आहोत। खायला तर चविष्ट आहेत, पण बनवायला पण एवढे सोपे आहेत, विचार पण करू शकणार नाही तुम्ही, एवढी सोपी अशी रेसिपी आहे। परफेक्ट प्रमाणात सांगितली आहे तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रव्याचे लाडू बनवायला गेले ना, एकतर कडक होतात, नाहीतर दाताखाली अशी कटकट असा आवाज येणारा रवा आपल्याला ऐकायला येतो। तर आपले लाडू खूप मऊ होणार आहेत। तर परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितली मी तुम्हाला। ते बारीक रवा घेतला आहे, तर प्रमाण सांगते मी, 2 वाट्या मी इथे बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे मोठा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या। आणि रव्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायचे, पिठी साखर। तर मी 1 वाटी इथं पिठी साखर घेतली आहे। आणि साखरेच्या निम्मा आपल्याला साजूक तूप लागणार आहे, तर अर्धा वाटी आपल्याला इथे तूप लागणार आहे। रवा आपल्याला इथे मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे। मी गॅस ऑन करून मंद आचेवरती रवा थोडासा भाजून घेते। तूप जे आहे आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, भाजताना थोडं 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 करून आपल्याला तूप टाकायचं। जी आपली गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवा, अजिबात हाय करू नका, त्याच्याने आपले लाडू ना पांढरे नाही दिसणार। तर मंद आचेवरती खरपूस असं थोडासा कलर बदलायला पाहिजे इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। खूप पेशन्स लागतात इथे मला, जवळजवळ अर्धा तास इथे मला भाजायला लागला होता रवा टाईम। तर पेशन्स ठेवा, तरच तुमचे लाडू परफेक्ट होणार आहेत। आपण एवढ्या कष्टाने बनवतो, आपण जर थोडीशी घाई गडबड केली ना, तर ते आपले कष्ट वाया जायला नको। तर त्यामुळे पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला। तर मी थोडंसं अगोदर न तूप टाकता इथे मी रवा भाजून घेते। स्टार्टिंगला आपण जेव्हा रवा भाजतो तर त्यावेळेस थोड्याशा गाठी होतात, तर त्या गाठी मोकळ्या झाले की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप ॲड करत जायचं आहे। तर इथे बघा मी थोडंसं तूप ॲड करते आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान। तर जास्त ओव्हर आपल्याला भाजायचं नाही आहे, किंचित असं आपल्याला रवा भाजायचा आहे। जास्त भाजलात तर तुमचा कलर चेंज होणार आणि दिसायला छान नाही दिसणार। आणि जास्त कच्चा ठेवलात तरी ते आपल्याला दाताखाली कटकट असा रव्याचा आवाज येणार आहे। खूप बारकाईने ह्या गोष्टी लक्षात ठेवा। थोडासा वास यायला लागला ना आपल्याला रव्याचा, तर समजा आपला रवा आता लाडू बनवायला तयार आहे। तर इथे मी थोडं थोडं तूप टाकून इथे मी मंद आचेवर भाजून घेतले बघा। आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये थोडं 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 तूप ॲड करत गेले। म्हणजे तूप टाकलं ना, थोडंसं कोरडं वाटायला लागलं ना, परत तूप टाकलं, परत कोरडं वाटायला लागलं ना, परत तूप टाकलं, असं करून मी सगळं तूप जे आहे ते टाकले। तर परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे सगळं टाकायचं असं नाही आहे, तर थोडं थोडं करून आपल्याला इथे टाकायचं आहे। तर मंद आचेवरती हे सगळ्या प्रोसेस आपल्याला करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं टाकून आपलं रवा भाजून घेते। इथे बघा माझा कलर थोडासा चेंज झाला आहे आणि माझा जवळपास रवा भाजतच आला। इथे बघा वास येतो छान असा खरपूस भाजलेला, त्यावेळेस ओळखायचं की आपला रवा छान भाजला आहे। कच्चा ठेवू नका, कच्चा खाल्ला की रवा खाल्ल्यासारखंच आपल्याला लागणार आहे। त्यामुळे इथे थोडीशी गडबड व्हायची शक्यता आहे, त्यामुळे खूप लक्षपूर्वक ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला। तर इथे माझा रवा छान भाजला आहे, इथे बघा मस्त असा आपला रवा भाजून आहे इथे। तर रवा भाजला ना, आपल्याला काय करायचं आहे, जी पिठी साखर आहे ना, तर ती याच्यामध्ये ॲड करायचं आहे। विश्वास बसत नव्हता की भाजला आहे की काय झालं आहे, कारण थोडंसं करेक्शन इथे करणं फार महत्त्वाचं होतं। त्यामुळे मी इथे चेक करत होते भाजलं आहे की काय झालं आहे, काय झालं आहे। तर शेवटी माझा रवा भाजला आहे। तर मी इथे जी पिठी साखर आहे आपली 1 वाटी, तर ती टाकते आणि ती मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ना, पिठी साखर टाकल्यानंतरच्या, त्या पटपट करून घ्यायचं आहे। खूप असं गॅसवरती त्याला असं खालती वरती करत बसायचं नाही आहे, जस्ट मिक्स करायचं आहे। आणि ज्या पिठी साखरेच्या गाठी किंवा रव्याच्या गाठी आहेत त्या फक्त फोडल्या पाहिजेत, तितपतच आपल्याला ते मिक्स करायचं आहे। तर इथे बघा माझं सगळं मिक्स करून झालं आहे। तर जस्ट मिक्स करायचं आहे आपल्याला, जास्त भाजलं ना
की कसं साखर जी आहे वितळते आणि पाकाचं रूप घ्यायला लागते. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पटपट ह्या प्रोसेस करायचे, जास्त आपल्याला वेळ अजिबात लावायचा नाही आहे. तर हे भाजून झालं ना आपलं, तर काय करायचं माहिती आहे का, एक झाकण घ्यायचं आणि झाकायचं ह्याच्यावरती आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायचं आहे आपल्याला. तर अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे. याने काय होतं ना, आपले जे लाडू आहेत मऊ होतात आणि दाताखाली जो रवा लागतो ना तो अजिबात लागणार नाही आहे. सो ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकण ठेवून रवा भाजून घ्यायचा आहे, ठेवायचं आहे झाकण ठेवून. तर इथे माझा अर्धा तास झाला होता आणि मी सगळ्या ज्या गाठी आहेत त्या फोडल्या. आणि जर मिक्सरचा जार घ्यायचा आहे आपल्याला, जो चटणीचा छोटा जार असतो ना तो वापरायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडा रवा टाकून आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, थोडंसं बारीक पण होतं आणि एक छान बाइंडिंग येते आपल्या लाडूला. तर इथे सगळं असं करून आपल्याला जो रवा आहे तो वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या जारमध्ये. तुम्ही म्हणाल इथे बघा असं कोरडा वाटतो आहे, पण अजिबात नाही. तुम्ही शेवटी बघालच तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे बघा माझा सगळा रवा वाटून झाला होता आणि याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते. वेलची पावडर टाकून आपल्याला छान हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा पीठ बघा आपलं इथं किती छान, अगदी लाडू वळले ना तरी वळले जातील. तर अजिबात वेळ लागणार नाही. एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालं आहे आपलं रव्याचं. तर लाडू किती इझिली बांधले जातात ते बघू शकता तुम्ही इथे. आणि जी चकाकी आली आहे त्याच्यावरती ती तर बघायचीच सोय नव्हती, एवढे छान आपले लाडू झालेत. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता. तर लहान मोठे, तर मी एक छोटा आणि एक मोठा तुम्हाला वळून दाखवते. इथे बघा अजिबात कष्ट घ्यायची गरजच नाही आहे. इथे एवढी सोपी पद्धत आहे आणि पटकन होतात लाडू. अगदी अर्धा मिनटाच्या आत माझा लाडू वळून होत होता, एवढ्या पटकन लाडू होत होता. ते बघा. तर वाटतोय की नाही हो इथे पेड्यासारखा अगदी छान मऊ लुसलुशीत आणि दिसायला पांढरा शुभ्र झाला होता लाडू. बघणाऱ्याला विश्वासच बसणार नाही की हा पेढा आहे की लाडू आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगत जा की आम्ही लाडू बनवला आहे की नाही बनवला आहे. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगाच. पण जे माझं चॅनल आहे ते तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा, सजेस्ट करा. माझे व्हिडिओ शेअर करत जा. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट करून जे सांगताना ते एक छान असं पॉझिटिव्ह एनर्जी येते परत एक रेसिपी घेऊन यायची. तर प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. तर एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. इथे बघा असा मस्त झाला होता लाडू, एकदम पेड्यासारखा मऊ लुसलुशीत लाडू झाला आहे. बघणाऱ्याला अजिबात विश्वास बसणार नाही की आपण हा रव्याचा लाडू खातो आहे. तर बघा माझे किती छान लाडू वळून झाले होते, खूप छान झाले होते लाडू. तर चलो बाय.